तर मित्रांनो, आम्ही जात आहोत सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा बघायला, स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला जात आहोत गुजरातला. तर चला चला. आता आम्ही ताराडेटीला आलो आहे. तर मित्रांनो, आता आमचा प्लॅनिंग आहे एकता नगर स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. फर्स्ट टाईम आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर चाललो आहे गुजरातला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. आम्ही ताराडेटीला आलो आहे. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. 10:30 11:30ची आमची ट्रेन आहे. चला आता पुढचा प्रवास करायचा आहे. एकता नगरवरून तुम्हाला समजलंच असेल की आता आमचं प्लॅनिंग आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी. तर आम्ही आता स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी 1 महिन्यावर प्लॅनिंग केला होता. आम्ही जायची आणि यायची दोन्ही तिकीट बुक केली होती. तर दररोज रात्री दादरवरून प्लॅटफॉर्म नंबर 6वरून गुजरातला जायला, एकता नगरला जायला ट्रेन असते आणि तीच ट्रेन बरोबर 11:33 वाजता सुटते. ही गाडी बुकिंग केली आहे. आता जिजा पण बसले गाडीमध्ये. जिजा कुठे झाली तू? स्टॅच्यू ऑफ युनिटीला बाजारात चालले जिजा ट्रेनवरून. माथेरानला नाही जाते, माथेरानला ट्रेन जात नाही. तर आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी आधी एकता नगरला उतरावं लागतं आणि एकता नगरवरून बस मिळते. त्या बसमधून आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला जातो. रात्रीचे 11:30 वाजलेत. आता आम्ही दादर स्टेशनला आहोत. तर रात्रीचे 2:45 झालेत आणि आता आपण आलो आहे वलसाड, गुजरातमधलं वलसाड स्टेशन. तिकडे थांबलं आहे. वडोदरा एक्सप्रेस. आता आम्ही सगळे वडोदराला आलेलो आहे. आता इथून पुढे एकता नगरला जाणार आहे ना वेगवेच. आमच्या ट्रेनमध्ये नर्मदा परिक्रमा करणारी माणसंसुद्धा बसली होती. हे अख्खा डबा त्या लोकांनीच भरलेला आहे. सर्व एकता नगरलाच उतरणार आहेत आणि आता आपण एकता नगरला आलेलो आहे. 8 वाजले. 8 वाजता आम्ही एकता नगरला आलेलो आहे. तर इथं फ्रेश होऊ आणि मग जाऊ. कपडे चेंज करून झालेले आहे. तर आता आम्ही काय हे फास्ट फूड खाणार म्हणजे नाश्ता करणार थोडा. ठीक आहे. आम्ही आत्ता सकाळी 8ला एकता नगरला आलो आणि आता ट्रेन निघून गेली. तर हे बघा, इथे सर्व गोष्टी स्टेशनवरती उपलब्ध आहेत. तुम्हाला आंघोळ करायचं तर आंघोळ पण करू शकता. सगळं अगदी मोफत आहे आणि खूप चांगली स्वच्छता ठेवलेली आहे. AC वेटिंग रूम आहे, लेडीजसाठी वेटिंग रूम आहे जनरल, आणि जनरल वेटिंग रूमसुद्धा वेगवेगळे आहे. सगळ्यांसाठी स्वच्छता आणि AC वाल्यासाठी वेगळी. ज्यांनी ACचा प्रवास केलेला आहे त्यासाठी AC प्रतीक्षा वेटिंग रूम आहे आणि जनरल प्रतीक्षा रूम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आंघोळीला पाणी मिळतं. एकदम साधं पाणी आहे, गरम पाणी नाही मिळणार. तुम्ही आंघोळ करू शकता आणि तिथे संडास बाथरूम सगळं तुम्ही करू शकता. आणि लेडीजसाठी वेगळी प्रतीक्षा रूम आहे. तर तुम्ही रात्रीचा प्रवास करून आला तर तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर तुम्ही ते स्टेशनवरच फ्रेश होऊ शकता. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीकरता जाण्यासाठी बसेससुद्धा फ्रीमध्ये आहेत. तर तुम्हाला त्याची काही चिंता नाही आहे. ते 5-5 मिनटाला तिकडे येत अवेलेबल असतात. तर आता आम्ही फ्रेश झालो आहे सगळे. हे बघा, तिचासुद्धा फ्रेश झालेली आहे. आता दुसरी ट्रेन आली आहे आणि शांतता आहे. आज काही जास्त गर्दी नाही आहे. फक्त आम्ही फटाफट नाश्ता करणार आणि निघून जाणार. आलो आहे. दर 15 मिनिटांनी
स्टॅच्यू ऑफ युनिटी करता फ्री बसेस आहे. तर आता आम्ही सगळं फ्रेश बीस झालो आहे. आता बसचं वेटिंग करून स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर चला बस येतं का बघूया आपण. पण छान बनलं आहे एकता नगर, खूप खास सजवलेलं आहे. कुठे आहेत? हां इकडे ही नाही बस आहे. खूप छान आहे, स्टेशनसुद्धा खूप छान आहे. आता फक्त आम्ही बसेसची वाट बघतो आहे. मगाशीच एक बस गेली पण आम्हाला फ्रेश व्हायचं होतं म्हणून आम्ही थांबलो होतो. आणि हे बघा एकता नगर स्टेशन. अनेकता में एकता फ्री बसेस सेवा आहे. तेव्हा आता आमची बस आलेली आहे आणि ह्या फ्री आहेत. ते स्टॅच्यू ऑफ युनिटी पण येतात. आता आम्ही जातो तिकडे. चला आता आम्ही बसमध्ये बसलो. आता एकता नगरपर्यंत जाते. तिथं गेली सकाळचे 8:30 झालेत. थोडंसं उन्हाचा तडाखा कमी आहे. 10-15 मिनिटात आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे पोहोचू. रस्ते तर खूप छान बनवलेत बघा. खूप स्वच्छता ठेवलेली आहे. गरीब की कोई सहायता करो. हा संपूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटीचा परिसर आहे बघा. आम्ही पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर आलेलो आहे आणि खूप छान परिसर आहे. नर्मदा परिसर खूप छान परिसर आहे. नर्मदा नदीसुद्धा खूप छान आहे. आणि इथला इथपर्यंत स्टेशनपासून ते स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत प्रवास सुद्धा खूप सुंदर आहे, निसर्गरम्य. आम्ही जरा नाश्ता करायचा प्रयत्न करतो आहे. नाश्ताच मिळत नाही ते. हा इथे नाईट शो असतो रात्रीचा. तो 7:30ला सुरू होतो. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला तिकीट घ्यावी लागते. लेझर शो असतो रात्री. नर्मदाची आरती पण असते, तीही तुम्हाला बघायला मिळेल. तर आता आम्ही ऑनलाईन तिकीट काढलेली आहे. 2 ॲडल्ट आणि एक लहान मुलगा अशी मिळून 990 रुपये आमचे घेतलेले आहेत. आणि सगळं ऑनलाईन आहे. तर आम्ही चाललो आहे आता बघायला. तर चला. हे तुम्ही इकडे जावा. लेडीजची वेगळी लाईन, जेंट्सची वेगळी लाईन. सिक्युरिटी चेकिंग आहे प्रॉपर. सिक्युरिटी चेकिंग झालेली आहे. आणि आता हा आतला परिसर बघा, मस्तच केलं आहे. तर आता आम्ही जरा फोटो वगैरे काढतो. एक भारत श्रेष्ठ भारत. तर चला आता आम्ही जात आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या एंट्रीमध्ये. युनिटीचा तर आम्ही चाललो आहे बघायला. चला. जिजा कुठे गेली? जिजा लवकर. चला जिजा पण. इथे फोटो काढायचा. इथे रात्री नर्मदा नदीची आरती होते. स्टॅच्यू ऑफ युनिटी. चला आपण जाऊया मूर्ती बघायला. यायला टाईम आहे. ही बाई गिलरी उडणारी गरुड घार आहे ही. छान केलं. लिव्हिंग गॅलरी. लिफ्टनी आपण वर जाणार आहे. पुढे लिफ्ट. चला लिफ्ट ओपन आहे आपल्यासाठीच. आपणच आहे वाटतं. जिजली आहे लवकर.
182 मीटर्स आहे बघ, जगातली सगळ्यात उंच. नंतर कुठला आहे? चायनाचा, नंतर जपान, नंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ब्राझील. हो, विविंग गॅलरी. माझे पण ना एवढ्या उंचावर त्याने आणलं फास्टमध्ये. हे बघा, संपूर्ण लोखंडाने बनलेलं आहे. ह्यासाठी लोखंड दान केलं गेलेलं आहे. हे लोखंडाचं बनलेलं आहे बघा. आणि याची पूर्ण याची काळजी घेतली जाते. त्यासाठी एक दिवस बंद ठेवलं जातं, सोमवारचं. पूर्ण लोखंडाचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. चला आता आपण विविंग गॅलरी बघूया. जिजा या जिजा. हो जिजा पुढे नको जाऊ, जिजा पुढे नको जाऊ. माझ्या हातावर आता आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हृदयामध्ये आलेलो आहोत. आणि तिथून हा नर्मदा नदीचा डॅम बघा, डॅम नदीचा व्ह्यू. पुढचा आणि हा पाठीमागचा. ठीक आहे. अरे ही पण आहे, क्रूज बेसचं बोट पण चालू आहे. 45 फ्लोअरवरून खाली आलो आहे परत विविंग गॅलरीमध्ये. ते बघा सरदार वल्लभभाई पटेल. हे बघा, हे सरदार वल्लभभाई पटेल. हां ते हा नसता तर इंडियाच नसता झाला. चॅलेंज ऑफ न्यू नेशन. भारत काय हे करा, युनिटी ऑफ इंडिया. हा चला चला चला. और भी ये नींव पे ऊपर अरे बाप रे, जिजा वरती बघ, जिजा वरती बघ, बघ ना. हा सॉलिड ना. हे बघा, त्यांचा हात बघ केवढे आहेत ते, आहे ना. हे चला 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 चला, लवकर लवकर लवकर. हा चल रुके, चल 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 आमच्या पुढे. हे बघा, अरे एक नका पण आवडेल, नकाची पण सर नाही आपल्याला, असं आहे ते.
हे बघा ऋग्वेद, त्याचा एक नख बघ केवढा आहे. त्यांच्या नखाची पण सर नाही आपल्याला. एक पाय बघ त्यांचा केवढा मोठा आहे. सॉलिड आहे यार. आपण पायाच्या नखावर पण नाही, म्हणजे नखाची पण सर येणार नाही असं केलं त्याने ते. हे बापरे, त्याचा हातच केवढा आहे बघा. चप्पल जिजली इकडे या. हे बघा डॅम व्ह्यू. पावसाळ्यामध्ये पात्र पूर्ण भरतं नर्मदाचं. किर्रा आवाज आहे, किर्रा एकदम. एक पायावर त्यांचा केवढा मोठा रूप आहे. नखापेक्षा पण लहान माणसं आहेत. त्यांचा चेहरा दिसतो काय रे इथून? हा इथून दिसतो चेहरा त्यांचा. थोडासा दिसतो चेहरा त्यांचा. चला आलो आहे जंगल सफारी बघायला. आणि आमच्या पाठीमागे आहे पेट झोन, व्हॅली ऑफ फ्लॉवर आणि पेट झोन. डोमेस्टिक ॲनिमलचा एक झू आहे इथे. आणि इथे बघा एक खासियत अशी आहे की ज्या पिंक गाड्या रिक्षा चालतात त्या लेडीज चालवतात आणि ब्ल्यू आणि ग्रीन चालवतात ते पुरुष चालवतात. चला तर आम्ही एक झू मध्ये आलेलो आहोत. झू बघूया. आता आम्ही जंगल सफारी करायला आलो आहे. इथे ॲडल्टसाठी 200 रुपये पर पर्सन आणि अबोव 3 इयर्स चाइल्ड्ससाठी 125 रुपीज आहेत. असे आमचे टोटल 650 रुपये घेतले आहेत. 690 रुपये. ते बघा आता झू. नाही झोपली आहे. कॅट इथे आहे. नाही कुठे येत आहे सर्वल कॅट. बघूया आता लेपर्ड, बेंगाल टायगर सुद्धा बघायचं आहे आपल्याला. आता आहेत का सगळे झोपलेत. सगळे वाईल्ड बिबट्या बघ खाली किंवा हा भरपूर मोठा आहे यार. हा बघ ते ह्याच्यामध्ये झोपले सगळे झोपले. कोण हा टायगर आहे? लायन. हो बघ ना, मेल फिमेलच आहेत. केसवाला असेल तर मेल. बेंगाल व्हाईट टायगर तो बघ खायला मोठा आहे. हा बसलाय बघ. तो बेंगाल टायगर तो बघ तिथे. तो बघ तेव्हा तिकडे बसले ते बघ ना. ते बसले आहेत ते. हा ते इतके लांब बसले व्हाईट टायगर. झूम करून नाही इतके लांब बसले व्हाईट टायगर. ते खरं आहे की तो दुसरी मूर्ती आहे. जंगल सफारी दुपारचं एवढं कडकडे दोन आहे
इथे सुद्धा सगळे ॲनिमल झोपलेले आहेत आणि आम्ही सुद्धा भरपूर दमलो आहे. तर आता आम्ही जास्त काय सॉलिड आहे. केवढी आहे मध्ये मस्त सगळे पण आहेत. छान बनवले बांबू सगळं काढतात. शांतच आहे. मोर मोरे ते बघा तिकडे पण ते आतमध्ये आहे ना. पप्पा तो बघा मोर. हा यार पप्पा तो बघा मोठा बर्ड. एकदम जवळ आला यार. ए जिजा कुठे गेली. अहो अरे आव पिकॉक. ही बघा कोंबडी. ते कोंबडीचं काय नाही एवढा मोर महत्वाचा आहे. तो बघ कशी पारेकरी बसले सगळे. आता बघा त्यांचं घर आहे. कुठे सगळे बसलेत बघ ना. अरे सगळे बघितले हे बघ ना कसे शांत बसले सगळे. हे बघ ना. हो मिठू. हा ये आबा आबा ऋग्वेद. देखो मोर. त्याची मान मस्त मिळेल. हे बघ ना. इग्लू आहे इग्लू 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 आहे ना. तिचे पाय बघ ऋग्वेद. हे बघा ना हरडा. हे Same मस्त यार. आहे. मस्त आहेत. किती आहेत बघ. बरीच आहेत. तापत नसतं बघ. उन्हात राहून काळी नाही पडत. आमची गाडी आली. शिंगवाले डिअर. शिंगवाले हरण आहेत. जरा ऊस पण आहे खायला. ते बघ. ते पण दुर्मिळच आहेत. एवढं दिसतं. एकदा ब्लॅक डॉंकी आलेला. हरण चितळ चितळ. नाही येऊ शकत. मध्ये खड्डा आहे. अन्नाचं अरे हे दुकान. कशी उडी मारू शकतात. अन्नाचं दुकान. मुलं कुठून आणले असतील ना. उडी आहे. ओरिजिनल जिवंत बघितलं ऑस्ट्रिच. तो बघ जेव्हा आला तो बघ. ती बघ ना कसली गोट आहे. बडा एक बडा खाते. सॉलिड ना. किती मोठा आहे का. हा चला चला. चल चल चल. कोण भिंतीच्या पलीकडे त्याची मान चालली तो बघ. खाली वाटतच नाही. सरोवर डॅम. एवढा केवढं मोठे प्रशस्त. आतापर्यंत मी जायकवाडी बघितलं होतं आणि आता हे सरदार सरोवर गुजरातमधला सगळ्यात मोठा डॅम आहे जो नर्मदा नदीवर बांधलेला आहे. आणि ह्याच्यावरती सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बांधलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व पाणी पियायचं पाणी आहे. केवढा मोठा प्रशस्त आहे बघा. हां छान छान छान. डोंगराच्या कुशीत बसलेलं सरदार सरोवर डॅम. डायनो ट्रायलजवळ लहान पोरांना खेळण्यासाठी
एक छोटंसं प्लेग्राऊंडसुद्धा बनवलेलं आहे. तर जिजा आणि रुडवे तिथंच खेळत आहेत. आणि आम्ही सुद्धा बघतोय की सरदार सरोवर डॅमच्या बाजूलाच आहे अगदी. संध्याकाळची आमची ट्रेन असल्यामुळे आम्ही थोडा वेळ इथे विश्रांती घेतोय आणि एन्जॉय करतोय. आम्ही परतीचा प्रवास चालू केला. आता आम्ही जातोय स्टेशनला. स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटीला बाय बाय करतो. आता आम्ही चाललो आहे मुंबईला. आमची 9:30 वाजताची ट्रेन आहे. तर आम्ही फ्रेश होऊन थोडं जेवण खाऊन करू. अशा प्रकारे आम्ही परत चाललो आहे एकता नगर टू दादरला. आणि आमचा हा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा प्रवास संपला इथेच. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले तर आम्हाला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आम्ही एकता नगरवरून निघालो. आम्हाला एक तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा. आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. गुड नाईट.